आज 15 जुलै 2026 आषाढ शुद्ध प्रतिपदा. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी महाराज यांची 112वी पुण्यतिथी. आजच्या तिथीला 1914 साली श्री स्वामी महाराज नर्मदा किनारी गरुडेश्वर येथे आपले जीवन कार्य समाप्त करून श्री दत्तचरणी विलीन झाले. श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतारच. पण दत्त आज्ञेशिवाय त्यांचे कोणतेही कार्य घडत नसे. आचार धर्माचे कसोशीने पालन, अत्यंत तीव्र व धगधगीत असे वैराग्य, श्री दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे प्रासादिक दिव्य अशी समग्र वाङ्मय निर्मिती आणि सर्वच श्रेणीतील आपल्या भक्तांसाठी कृपेची सावली धरणारी अशी ही माऊली. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री कृष्णालहरी या त्यांच्याच एका प्रासादिक स्तोत्राचे चिंतन करून त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. भक्तिरसात आपल्या समस्त वृत्ती लीन करून सुखमय होऊया. साक्षात श्री विष्णू स्वरूप असलेले श्री दत्त महाराज हे श्री स्वामी महाराजांचे आराध्य. साहजिकच नृसिंहवाडी व श्री स्वामी महाराज यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा अतूट संबंध. त्यातूनच कृष्णामाईचा सहवास मिळणे हे तर ओघाने आलेच. कृष्णामाई ही साक्षात श्री विष्णूपदातून निर्माण झाल्यामुळेच कृष्णेचा तीर आणि कृष्णातीरी वसणारा असे दोन्हीही श्री स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय. 1905 साली ज्यावेळी श्री स्वामी महाराज नृसिंहवाडीहून अक्कलकोट मार्गे गाणगापूरला गेले, त्यावेळी कृष्णाकाठी प्रत्यक्ष कृष्णामाईने त्यांना दर्शन देऊन आपल्यावर देखील त्यांनी स्तोत्र रचना करावी अशी इच्छा प्रकट केली. कृष्णामाईंची ही इच्छा श्री दत्त महाराजांच्या प्रेरणेने पूर्ण झाली आणि 51 श्लोकांचे दिव्य व अलौकिक अशा श्री कृष्णालहरी स्तोत्राची संस्कृत भाषेतून निर्मिती झाली. मुखं ते सह्यादः सदय हृदयन्ते नरहरेः पुरेप्यान्ध्रेनाभिः प्रपदयुगलं प्राच्य विषये अये श्रीकृष्णेदः प्रथितमिह रूपं मुनिमते नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते. अत्यंत मनोहर असे श्रीकृष्णेचे रूप. श्री स्वामी महाराज म्हणतात, सह्यगिरीच्या पायथ्याशी असणारे वाई क्षेत्र हे तुझे मुख, नृसिंहवाडी हे तर तुझे हृदयस्थान, आंध्र प्रदेशातील कुरवपूर हे तुझे नाभीस्थळ, तर पूर्व सागराला मिळणारे 2 मुख्य प्रवाह ही तुझी 2 पाऊले. आणि अशा या कृष्णेच्या हृदयात विराजमान झालेले श्री दत्त महाराज. या स्तोत्रामध्ये श्री स्वामी महाराजांनी अनेक विषय हाताळले आहेत. हरिहर अद्वैत, कृष्णा स्नानाचे महात्म्य, कृष्णेचे ईश्वरी स्वरूप, तिच्या तटावर असणाऱ्या तीर्थांचे महात्म्य, तिचे इतर नद्यांशी असलेले नाते, तिने पावन केलेले जीवजंतू. पण यातून सर्वात जास्त मनाला भावतो तो अंतिम श्लोक. कृष्णां यो वृणुते भक्ताः पदं यायान्निरन्तरं तृष्णां यो वृणुते अभक्ताः खेदं यायान्निरन्तरं. वृ या मूळ धातूचा अर्थ निवडणे किंवा पसंत करणे. वृणुते हे त्याचेच रूप. आता आपण
याचा अर्थ बघूया. श्री स्वामी महाराज म्हणतात, जे भक्त कृष्णेचा पर्यायाने श्री विष्णू पदाचा स्वीकार करतात, विविध उपचारांनी तिची आराधना करतात, ते नित्य अभयपदाचे अधिकारी होतात. याउलट जे तृष्णा म्हणजेच आशा वासनादिकांची निवड करतात, ते निरंतर खेदाचे म्हणजे दुःखाचे धनी होतात. कारण दुःख म्हणजे बंधन. श्री दत्त महात्म्यात श्री स्वामी महाराज म्हणतात, विषयांचे चिंतन सदा देई बंधन, करिता ईश्वराचे ध्यान चित्त पावन होत असे. कठोपनिषदातील यमधर्म नचिकेत संवादाशी साधर्म्य दाखविणारा असा हा श्लोक. कृष्णा का तृष्णा, श्रेय का प्रेय. क्षणाक्षणाला आपल्या जीवनात कायम 2 मार्ग पुढे येतात. यातून काय घ्यावे? सुधीही म्हणजेच बुद्धिमान यातून श्रेयाची श्रीकृष्णेचीच निवड करतात. अल्पमती मात्र प्रेयाची तृष्णेची निवड करतात. वेद, पुराण, उपनिषद व श्री स्वामी महाराजांसारख्या अनेक संतांचे वाङ्मय यांनी कायमच आपल्या कठीण काळात दीपस्तंभ बनून आपल्याला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. या स्तोत्रातील आणखीन एक श्लोक आपले लक्ष वेधून घेतो. त्यात श्री स्वामी महाराज म्हणतात, निरंतर हे हवे ते हवे अशा आशा तृष्णांच्या मागे धावल्यामुळे आयुष्य सरून गेले. बघता बघता अंतिम काळ समोर येऊन उभा राहिला आहे. तरीही आशा नावाची दुष्ट अशी वृत्ती निमाली नाही. परंतु हे कृष्णामाई, तुझे मनोहर दर्शन होताच माझ्या चित्तातील ती दुष्टाशा देखील शमली. आणि म्हणूनच प्रत्येक श्लोकातील शेवटचे चरण नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. तर अशी ही कृष्णामाई आणि तिच्या स्तुतीपर श्री स्वामी महाराजांनी रचलेले हे कृष्णालहरी स्तोत्र. तिच्या तीरावर दत्तभक्तीचा मळा फुलला नाही तरच नवल. या कृष्णेला देखील आपल्यासारखीच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागते बरं का. आणि मग ती आपले नियोजित स्थळ सोडून घाटावरील पायऱ्या ओलांडून वेगाने दत्त महाराजांकडे झेपावते. अशी ही दिव्य भेट आपण दरवर्षी अनुभवतो. आणि मग आपणही त्या भक्तीच्या सोहळ्यात चिंब भिजतो. श्री स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झालेल्या या चिंतनातून, या दिव्य भक्तीत काही क्षण का होईना आपण रममाण झालो. आजच्या या चिंतनामध्ये नागपूर येथील श्री स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त डॉक्टर गु वा पिंपळापुरे यांच्याद्वारे संपादित श्री कृष्णा लहरी तरंग सौंदर्य या मराठी भाषेतून असलेल्या चिंतनिका व अनुवादपर ग्रंथाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या वडिलांना साक्षात श्री स्वामी महाराजांचा, तर आईला श्री स्वामी महाराजांचे शिष्योत्तम श्री नरसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज यांचा अनुग्रह लाभला. असा श्रेष्ठ दत्तभक्तीचा वारसा लाभलेला असा हा परिवार. अपार स्वामी कृपेनेच त्यांच्याकडून या चिंतनिकेची रचना करून घेतली. या स्तोत्राच्या पठणाने, मननाने स्वामी कृपेचा हा अनुभव आपणही निश्चितच घेऊ शकतो. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, मुमुक्षू अशा सर्वच स्तरातील भक्तांसाठी श्री स्वामी महाराजांनी
विपुल असे श्री दत्तभक्तीचे वाङ्मय संपादित करून ठेवले आहे. आपल्या अनेक समस्यांचे निराकरण आजही त्यातून होते. गरज आहे ती फक्त त्याच्याकडे श्रद्धेने आणि डोळसपणे बघायची. कृष्णा लहरी तरंग सौंदर्य या चिंतनिकेतील पद्यानुवादानेच मी आजचे हे चिंतन इथेच पूर्ण करते. दत्तावास तुझा अजून गमतो त्या पुण्य कृष्णातिरी. ही कृष्णा लहरी तू वावदविली माझी न ती वैखरी. भक्तीने नरसिंह सरस्वती तुम्हा संतोष व्हावा मनी. सद्भावे पदी वासुदेव नमितो प्रेमाश्रु हे लोचनी. चैतन्याचा आपला हा प्रवास असाच अविरतपणे पुढे सुरू राहील. चैतन्याच्या आपल्या या प्रवासात आपला मार्गदर्शक जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा. ज्ञाने जयाचा नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. परमहंस परिव्राजकाचार्य श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.